मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपण एकदाला आपण बघत आहोत परत. आज आपण हंटर कंपनीचं आपलं हे कंटेनर मॉडेल मध्ये आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपलं भूर हंटर कंपनीचं हे मक्का मशीन जे आहे, तर ह्या मक्का मशीन मध्ये आपण बघू शकतो की याला कंटेनर म्हणायचं काम असं आलं की याला कंटेनर सारखे दोन आपण 6-16चे डिक्स आणि 10-16चे दोन टायर दिले आहेत. ह्या टायरामुळे मशीन पलटी खाण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. मधला ऍक्सल तो पण कमी बेंड, म्हणजे शक्यतो तो बेंड होणारच नाही, कारण त्याला सपोर्ट मिळून जातो मधनं. आणि बघू शकतो आपण मशीन मध्ये की उभं राहण्यासाठी लिफ्ट, त्यानंतर उद्या आतमध्ये जर ड्रम मध्ये काही काम करण्याची वेळ आली त्याच्यासाठी ही विंडो. मित्रांनो, ही विंडो बाकी दुसरी कुठल्याही मशीनला कंपनी देत नाही किंवा येत पण नाही. हंटर म्हणजे जगा वेगळं आहे, तर जगा वेगळ्याचं अर्थच नाव हंटर आहे. हंटर मध्ये आपण बघू शकतो दोन मोठे फॅन, खूप मोठे फॅन आहे मित्रांनो. त्याच्यामुळे 3 फॅन, 4 फॅन, 5 फॅन अशा भूलथापांना काही बळी पडू नका. ह्या दोन याच्यामध्ये हवा कमीत कमी तुमचं हवेचं प्रमाण जास्त असल्या कारणाने कचरा पण अतियोग्यपणे उचलतो आणि मालामध्ये बिट्टी वगैरे किंवा भुशामध्ये माल जाण्याचा काही चान्स येत नाही. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की इकडनं खाली इथनं पडती बिट्टी, इथनं भुसा वगैरे उडून जातो. आणि मोठं असं वेट व्हील, मित्रांनो कमीत कमी 120 किलोच्या पुढे वेट व्हील आहे. त्याच्यामुळे काय होतं की माल पण अतियोग्यपणे मध्ये ना पिसला जातो. 18 इंच कन्व्हेअर मध्ये येतं, 18 इंच लांबी रुंदीला कन्व्हेअर आहे, त्याच्यामुळे वरती माल नेण्याची क्षमता अधिक आहे. अशा पद्धतीने हे कंटेनर मॉडेल की याचा ड्रमचा जो चाळा हा 64 इंच आहे आणि खालचा जो आपला हा जो झुला आहे ना, झुला 98 इंचाचा आहे. मार्केटमध्ये एवढा लॉंग जो झुला हा कुणाचा येत नाही. अत्यक्ष सुबक आणि अतियोग्यपणे माल असा स्लिप होण्यासाठी हा जो खाली उतरणारा कन्व्हेअर आहे, कन्व्हेअर म्हणू शकतो किंवा तुम्ही काय सूप म्हणा किंवा काय म्हणा, एकदम अतियोग्यपणे खाली जातो. त्याच्यामुळे इथं माल फसण्याचे चान्सेस येत नाही. कंपन्यांचा बाकींचा अशा पद्धतीने असतो, तो माल इथं फसतो मध्ये, तर इथं तो अडचण होणारच नाहीये. 8 फूट असं हेवी एलिव्हेटर आहे याला. त्याच्यामुळे आपण मोठ्या टायराची ट्रॉली जरी आपण याच्या खाली आपण उभी केली तर अति योग्यपणे बघू शकतो. माझी हाईट 5.5 फूट आहे, इथून पुढे धरा 1.5 फूट, म्हणजे 7 फुटापर्यंत कमीत कमी हे आपला माल तुमच्या ट्रॅक्टर मध्ये टाकण्याची क्षमता आहे. आणि दुसरी गोष्ट, याचा फॅन पण फुल साईज आहे. फॅनची हवा जास्त कमी करण्यासाठी आयडल दिलेला आहे मित्रांनो. हा आयडल आहे, याने फॅनची हवा कमी जास्त होती. आणि याला मका पुढे नेण्यासाठी आहे रोलर. त्यानंतर पुली हेवी 3 बेल्ट आहे. होऊ शकतं भविष्यात अजून काही चेंजेस येऊ शकतो. असं हेवी असं एकदम मटेरियल असं दणकट. अशा पद्धतीने आम्ही आपलं तुम्ही आपलं हंटरचं हे कंटेनर मॉडेल बघू शकता, बुक करू शकता. बघण्यासाठी आपला पत्ता आहे श्री साई ऍग्रिकल्चर मशिनरी राहता, जे आहे शिर्डीपासून 2.5 किलोमीटर अंतरावर आणि राहत्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर. दुकानच्या जवळ मित्रांनो म्हणजे जे कांदा मार्केट आहे, कांदा मार्केटच्या जवळ आहे. आपण बघू शकतो ह्या मेन हायवे लगत आपलं जे शॉप आहे. तुम्ही येऊन एकदा तुम्ही इथं व्हिजिट द्या. औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी जी क्रांती आहे ती कशी आहे ती तुम्ही इथे येऊन बघू शकता. ही एक मराठी क्रांतीची एक नवीन सुरुवात ज्याला म्हणतो, नवीन तंत्रज्ञान जे आहे हे आपल्या राहत्या येथील श्री साई ऍग्रिकल्चर मशिनरी मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.